नमस्कार. उबाठा, मशाल ह्या चर्चा पुष्कळ झाल्या, पण त्याच्याबरोबर ह्यांना नाचवणारे काका, त्यांचं काय? अर्थात मला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, की मागे कोणीतरी त्यांच्यावरची कुठलीतरी कविता फेसबुकवर फॉरवर्ड केली होती आणि त्या बिचारीला 40 दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. का? फॉरवर्ड केली म्हणून. तर हे असे काका. म्हणजे त्यांच्याबद्दल कोणीही काहीही लिहिलं की झालं. मात्र ते कोणाबद्दल काय करतील नाही सांगता येणार. कारण नामानिराळं राहून, हा विषय फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नामानिराळं राहून कलागती कशा लावायच्या आणि आपल्या तालावर कोणाला कसं नाचवायचं आणि याच्यासाठी अचूक सावज कसं हेरायचं, हा या माणसाचा अभ्यास जबरदस्त आहे. आणि हे इतकी वर्ष राजकारणात लोणच्यासारखं मुरल्याचा परिपाक आहे. हे मी टीका नाही करत आहे, हे मी कौतुक करते. लक्षात घ्या, चांगली गोष्ट आहे ही. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगलं असतं, काहीतरी वाईट असतं. आता काय आहे, मी शिक्षक असल्यामुळे उदाहरण तुम्हाला शिक्षकाचंच देणार, शिक्षणाचंच देणार. एकदा आम्ही कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचे पेपर तपासत होतो आणि ते तपासताना एक प्रश्न होता, मेन्शन द पीसफुल युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. विचार करा. आणि एका हुशार मुलाने उत्तर लिहिलं होतं. मुलांनी, मुलींनी, विद्यार्थ्यांनी. कारण पेपर तपासताना तो लिहिणारा आहे का लिहिणारी आहे हे आपल्याला नाही ना कळू शकत. म्हणून एका हुशार विद्यार्थ्यांनी असं म्हटलं, विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी, कोणीतरी. तर उत्तर काय होतं? प्रश्न पुन्हा सांगते. प्रश्न होता, व्हॉट आर द पीसफुल पर्पजेस और युजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी? उत्तर होतं, ॲटम बॉम्ब. आता विचार करा, ॲटम बॉम्ब पीसफुल. सगळ्या चक्राला काय मूर्ख माणूस आहे. आणि तेवढ्यात आमच्या ग्रुपमधल्या एका ब्रिलियंट टीचरचं त्याच्यावरचं वक्तव्य ऐकून आम्ही सगळे हसपोट धरून हसायला लागलो की येस, इट कॅन बी अ पीसफुल पर्पज और यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. वाय? बिकॉज आफ्टर द एक्सप्लोजन ऑफ ॲटम बॉम्ब देर इज पीस एव्हरीवेअर. कारण अशांती पसरवायला कोणी नसतं. थोडक्यात न्यूक्लिअर एनर्जी इलेक्ट्रिसिटी बनवायलाही वापरता येऊ शकते आणि सर्व विनाश करायलाही वापरता येऊ शकते. त्याप्रमाणे काका त्यांच्या अनुभवाचा उपयोग स्वतःला हवा तसा अत्यंत मोजून, मापून, तोलून, मापून, मुत्सद्दीपणाने उत्तम करतात. कॉम्प्लिमेंट आहे, ही टीका नाहीये. पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की
आपल्या उबाठासारखी मंडळी, ज्यांना जगाचा फारसा अनुभव नाहीये, वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेले आहेत, टक्के टोणपे जगाचे खाल्लेले नाहीयेत, अशी माणसं अशांच्या भूलथापानं पटकन फसतात, चढवली की चढतात आणि मग दंडकन आपटतात. ही गोष्ट, यांची उदाहरणं देण्याचं कारण काय? महाराष्ट्राच्या राजकारणात असे मुरलेले एक काका आहेत असं आपण म्हणतो. नाही हो, असे पुष्कळ लोक आहेत, पण हे एक काका कायम चर्चेत असतात, म्हणून ते काका, एवढंच. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोळे जर का इकडे तिकडे फिरवले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या काकांचे अनेक वंशज म्हणजे रक्ताच्या नात्याने नाही म्हणते, मनाच्या नात्याने, विचारांच्या नात्याने म्हणते, हे सर्वत्र पसरलेले असतात. कुठल्याही भाषेचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, जातीचे असतील, राष्ट्राचे असतील, पण विचार तोच, प्रकार तोच. आणि काय आहे की कोणाला केव्हा कुठे कसं धरायचं, उचलायचं आणि आपटायचं किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचं, हे ज्याला पक्क जमलं तो माणूस जगाला नाचवू शकतो. लक्षात येतंय? आणि आपले काका पण एक्झॅक्टली तेच करतात. याच्यात चूक काकांची अजिबात नाहीये, चूक त्यांना बळी पडणाऱ्यांची आहे. त्यांचं राजकारण न समजून, त्यांच्या शब्दांच्या मागचा त्यांचा स्वार्थ न समजून जेव्हा बळी पडलं माणूस, त्यावेळेला मी एकच म्हणेन, ज्याची मान कापली जाते ना तो दोषी नसतो, लक्षात घ्या. कारण तो बिचारा होऊन समोरच्याच्या समोर मान करतो, म्हणून तो लढला नाही, त्यांनी मान दिली, काप, म्हणून तो चुकला. कारण जर एखाद्याने वाचायचं ठरवलं ना कुठच्याही वाईट परिस्थितीतून, तर तो वाचतो. ज्या क्षणाला माणूस गिव्हअप करतो ना तेव्हा तो हरतो, ज्या क्षणाला माणूस मोहात फसतो तेव्हा तो हरतो. आणि काकांना गिव्हअप करणारी आणि मोहात फसणारी माणसं पटकन हेरता येतात, ह्याच्यामुळे काका बऱ्याच खेळ्या जिंकत आले. विचार करा. आणि अशा खेळांपासून कसं वाचायचं हे शिकायचं असेल तर होय, आम्ही त्याच्याकरता छान प्रशिक्षण आणलेलं आहे, अनस्टॉपेबल यू नावाचं. पण आत्ता विषय निघाला म्हणून बोलते एवढंच, कारण त्याचं प्रमोशन करणं हा आत्ताचा हेतू नाहीये, तुम्ही जागं होणं हा हेतू आहे. तरीही वाटलं तर खाली कुठल्या तरी कॉमेंट्स मध्ये कोणीतरी त्याची लिंक बिंक टाकली असेल तर बघा, नाही तर माझा चॅनल आहेच, पालथा घाला, तुम्हाला या प्रशिक्षणाबद्दल काही ना काही मिळेल. ओके. पण कृपा करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर लाफिंग स्टॉक बनायचं नसेल तर अशी मंडळी जेव्हा तुमच्या आसपास दिसतील किंवा अशी माणसं तुमच्या आसपास आहेत अशी तुम्हाला शंका येईल, पुसटशी सुद्धा, त्यावेळेला कृपया सावध व्हा.
जेव्हा कोणीतरी तुम्हाला चढवतंय, उगाचच्या उगाच तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचा विचार करतंय, जी गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही असं वाटतंय, त्यावेळेला विचार करा. विचार करा की हे का घडतंय, आणि मग तुमचा निर्णय घ्या. तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचाय, कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लक्षात येतंय? तेव्हा या सगळ्याचा विचार करून नीट निर्णय घ्या आणि स्वतः खड्ड्यात पडण्यापासून वाचा. ओके, धन्यवाद. पुन्हा काहीतरी असाच इंटरेस्टिंग विषय घेऊन भेटते तुम्हाला लवकर.